या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली तर म्हणजे माझे आवडते नुबडे घरगुती ब्लॉगर प्रेग्नेंट झालेले आहेत. आता ते खरंच झालेत की नाही ते काय आपण बघूया, जरा पातळणी करूया. आणि दुसरं म्हणजे महेश मोठे सरांना टोल नाक्यावर पकडलं, त्यांना अडवलं. म्हणजे हिंमत कोणाची कशी काय झाली? मी भडकतोय पण मी त्यांच्यावर नंतर बोलणार. हा, पण आता आपण जरा आनंदीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, युट्यूब कडे बोलतोय. आमचं स्वप्न पूर्ण झालं. आम्ही होणार आता आई बाबा. आई बाबा होणार. अरे वा वा वा, अभिनंदन. ऑल द बेस्ट प्रँक साठी. मला नाही वाटत आहे बरं का. ओ उघडे बाबा, टी शर्ट बिशर्ट काहीतरी घाला. कशाला फुकट घाली युट्यूबच्या फॅमिलीला तुमची ते किशमिश दाखवताय. नाही वाटत आहे मला. बाबू नाहीये बेटा यार, तुम्ही थांब ना ग, तुला लय घाई बर का. हा ना, बघ ना किती घाई आहे तिला. थांब ना जरा, धीर घे ना. तेव्हा घाई केलेली का, मग आता कशाला घाई करताय? काय झालं? ओ ओव्हर ऍक्टिंग बंद करा आणि काय झालं काय ते दाखवा तर. आलं दोन्ही पण पॉझिटिव्ह. ते किती दिवस पासून हा विचार करत होतो आपण. फायनली आता दोघांचे बालिश चाळे बंद होणार. असंच कोणाला सांगायचं नाही. युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करून 50,000 लोकांनी बघितलंय आणि आई बोलतायत की असंच कोणाला सांगायचं नाही. त्यांचा डोक्यात मेंदू नाही, बोच्यात मेंदू भाई. खरंच लय भारी वाटतंय. माझा मित्र मोकळा झाल्याच्या नंतर लय भारी वाटतंय. ते सांभाळून ठेवलेत. येताना बाबांना शर्ट पण आण, कधीपासून उघडे फिरतायत. सापणाच पिशवी अर्ध्या दुःखीत काढा. अरे बापरे, पिशवी भर आहे. खूपच प्रयत्न केलेले दिसतायत. मला लय रडायला येतंय. बस अभी क्या रडने का मेरा बाबा. क्या रडने का, अभी वीडियो पे वीडियो डालने का और व्यूज खाने का. बस रडू नको ग. बस आता काळजी घे स्वतःची. मी तर आहेच. झप्प्या बिप्प्या घेऊन झाले असेल तर अरे पेढे बेडे द्या की नाही. एवढी खुश खबर आहे. तोंड तर गोड झालं पाहिजे ना. फायनली तुम्ही सगळे काका, मामी, आत्या. आधी स्वप्न रंगवू नका, नाहीतर माहितीये ना तुमच्या भावासोबत काय झालं. जास्त मोठे स्वप्न बघण्यापेक्षा आता आपण पहिलं वागतो रे फॅमिलीचं. तर काय हे होतच ना, कोण प्रेग्नेंट होणार, कोण भांडण करणार, हे काय ते काय सवयच झाली, त्याची काय नाही. पण आता आपण भेटणार आहोत एका सामान्य माणसाला. सामान्य माणूस नाही काय. सॉरी अति सामान्य माणसाला. बरोबर आहे. रील स्टार आहे. जर माझी गाडी जर नाही सोडली ना तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही. कोण आहे तो? कुणी यांची गाडी अडवली? लवकरात लवकर गाडी सोडा. जर ह्यांनी व्हिडिओ बनवला नाही ना तर अख्खा महाराष्ट्र बंद पडेल. लोक रस्त्यावर उतरतील, डिप्रेशन मध्ये जातील. एक मिनिट, तुमचं वय काय, तुमचं नाव काय? तुम्हाला मी बोललोय. अरे पण ते काका काय बोललेच नाहीत. मेरे को क्यों तोडा. सध्या मी आहे जेजुरीच्या टोल नाक्यावरती. आपला दिवे घाट क्रॉस केल्या मित्रांनो. काय कशाला हॉर्न वाजवताय? हेलिकॉप्टर बन के उड़ के जाओगे क्या? दिसत नाही तुम्हाला? महेश मोठे रील स्टार व्हिडिओ बनवतायत. त्यांची व्हिडिओ महाराष्ट्र शासन बघतं. आवाज कमी करा. कोणी हॉर्न वाजवायचा नाही, कळलं? मी काहीच करत नव्हतो. मी व्हिडिओ बनवत नव्हतो, काहीच नव्हतो. दादा ऐका, तुमचं नाव काय? दादा तुमचं नाव सांगा. अभिजित. मी व्हिडिओ बनवत नव्हतो, काय नव्हतं. हा माणूस काय म्हणला माहितीये का? काय बी कर म्हणला. काय अभिजित दादा कशाला बोलला? आणि बोलला ते बोलला, महेश मोठेला बोलला. पावट्याला पादायचं निमित्त मस्तपैकी लुंगी घालून वर हवा खातोय. तुझी नोकरी खाईल महेश मोठे.
व्हिडिओवर टेक्स्ट टाकलंय, जेजोरीचा टोल नाका का चालू केला, दिवे घाटातील रोड पूर्ण नाही. बिचारा त्या गाडीत बसलेल्या लोकांना असं वाटत असेल की दादा रस्त्यासाठी भांडतोय, व्हिडिओ वगैरे काढतोय, पण दादा इकडे तर मी तुम्हाला काय म्हटलं, मी रील स्टार आहे, मी सामान्य माणूस नाही, मी सामान्य माणूस नाही. काय महेश दादा तुला सांगावं लागतंय की तू एक मोठा रील स्टार आहेस, हेच आमचं मोठं दुर्दैव आहे. सरकारला एक नम्र विनंती की दादाला लाल दिव्याची गाडी द्या, म्हणजे नेक्स्ट टाइम कोण अडवणार नाही ना. 8 वर्ष झालं या महाराष्ट्रात गाजतोय, किती लोकांचा प्रॉब्लेम सोडवलं, किती लोकांना मदत केली. काय अरे दादा सोड ना, झाली त्यांच्याकडून चूक, रात गई बात गई, एक ही बात को बर्तन की तरह मांजरेला आहे. पण मित्रांनो, आज जर माझी गाडी सुटत नसेल ना तर काय अडचण नाहीये. काय अडचण नाही, काय नाही. अहो दादा अडचणच अडचण ना, मागची लोक खोलंबलेत. तुम्ही एक काम करा, गाडी बाजूला घेऊन व्हिडिओ काढा ना, नाहीतर कुठला तरी येडा यायचा तुमच्या कानाखाली द्यायचा, मग तुम्हाला वर विमानामध्ये शिकाराला पाठवायचा. फक्त टोल नाक्यावरून सोडलं नाही, टोल नाक्याचा जो मॅनेजर आहे ना त्याला सांगितलं की इथून पुढे जेव्हा पण महेश मोठीची गाडी येईल ना तेव्हा ही गाडी अडवायची नाही. तर दे ना छोटी बात दादा, मॅनेजरला काय सांगतोय, सरकारला सांग की तुला व्हीआयपीचा थप्पा द्यायला. पण काय पण बोला, एवढं सगळं होऊन सुद्धा पण महेश दादाने टोल भरला, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकलेली. एक जर आधी केलं असतं तर एवढं. मी असा माणूस आहे ना दादा, समाजामध्ये मला लोक फॉलो करून बघणं पसंत करत नाहीत, लांबून बघणं पसंत करतात. लांबूनच बघणार ना, जवळ गेले तर फुकट खाली धंब्याला लागतील. आपलं मोदी सरकार म्हणलं की सगळ्या वेबसाईट बंद केलेत, आता कुठं पॉर्न वेबसाईट नाहीत, काय नाहीये, पण सगळ्या पॉर्न वेबसाईट चालू आहेत, सगळेजण युज करतात, सगळेजण गपचिप डेटा चालवतात. महेश दादाला कसं काय माहिती, सगळेजण बघतात ते, म्हणजे दादा पण. आता मी तेवढा आहे दादा, कारण का माहितीये का, ज्या लोकांचं मिलियन फॉलोअर आहेत ना त्यांच्यापेक्षा माझी स्ट्रॉंग ओळख आहे, जे की माझं फॉलोअर फक्त 3.5 लाखच आहेत. महेश सरांचे 3.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि एवढा माज आहे आता. जर 1 मिलियन झाले तर मग कायच्या म्हणजे अखेरी बघायलाच नको, विराट कोहली, रॉक बिक हे सगळे फेल आहेत. म्हणजे भारतामध्ये काय दुनिया. रील स्टार काय काय स्पेशल डिग्री नाही, तुम्हाला रील स्टार कोणी बनवला? मित्रा, पैसे देऊन बोलवले म्हणून काय बी विचारू नको. काय रील स्टार कोणी बनवलं म्हणजे? दादा शांत हो. 8 वर्ष अशी घासले मित्रा, महाराष्ट्रात असं एक बी गाव नाही जिथं महेश मोठेचं नाव नाही. हो बरोबर आहे तुझं. कुठे बी जाऊन विचार, मी स्वतःला ही असं बनत नाही रील स्टार, मला लोकांनी बनवलंय दादा. आता त्याच लोकांना लाज वाटत असेल, त्या व्यक्तीला रील स्टार म्हणायचं जे चर्चा मोबाईल ठेवल्यानंतर सुद्धा लोक तिची चर्चा करतात. असं बघायला गेलं तर आपल्या घरात नातेवाईकांची जास्त चर्चा होते. असं माझी चर्चा करते यार, तू माझं हे करायला लागला का? हो दादा शांत हो, तूच मोठा महाराष्ट्राचा मोठा रील स्टार तूच आहेस बस. अशा व्हिडिओज म्हणजे मित्रा, तू 4 माणसात जाण व्हिडिओ बनव, तू मग तुला कळल लोकाला काय बोलाय, काय बोलते. अशी व्हिडिओ टाकतो, तशी व्हिडिओ टाकतो, पण तशी व्हिडिओ बनवायला सुद्धा दम लागतो मित्रा. हा हे बरोबर बोलला, दम तर लागतोच ना विमानामध्ये जाऊन हागण्याचे व्हिडिओ बनवायला. तुमच्या फॅन्स पेक्षा रोस्ट करणारे जास्त लोक आहेत मित्रा. जे विरोधक जास्त असते ना त्याची सर्वात जास्त प्रगती होते. हो काय बोललाय दादा, स्वतःचाच कोंबडा हरवणार. अरे निगेटिव्ह पब्लिसिटी पॉझिटिव्ह पब्लिसिटी इज इक्वल टू पब्लिसिटी. अरे निगेटिव्ह पब्लिसिटी पॉझिटिव्ह पब्लिसिटी इज इक्वल टू पब्लिसिटी. यू हॅव पब्लिसिटी देन मनी विल कम. दॅट्स व्हॉट आय कॅन सी इन दिस मीडिया. एखाद्या व्यक्तीकडे जॉब नाही तर त्याचे लग्न होत नाही सध्या, कारण का आपणच असं बनवलंय की बाबा लग्न परिस्थिती ह्या त्या गोष्टी. तसं मग मला वाटतं की दादा, मनातल्या मनात जर बाबा एखाद्याला वाटतंय गरीब आहे, परिस्थिती नाही, तर त्या व्यक्तीला आपण ते करू शकतो. हो काय मोटिवेशन आहे. तू रील स्टार वगैरे ही फालतूगिरी सोड दादा. मी तर म्हणतो तुझी जागा पॉडकास्ट मध्ये नाही, मठामध्ये आहे. मठामध्ये तुला असं मठामध्ये बसवलं पाहिजे आणि असं मोटिवेशन दे. लोक तुझं मोटिवेशन ऐकून विमानामध्ये हागायला जातील. काय मोटिवेशन देतोय, म्हणजे मानलं पाहिजे. मनातल्या मनात लग्न कसं होतं? मनातल्या मनात लग्न असं आहे की दादा, जसं की तुमचं आधीपासून प्रेम आहे, आणि आता ही कसं आहे माहिती आहे का दादा, मनातले म्हणजे जसं आपलं लग्न होतं ना की शुभमंगल सावधान, तसं असं मनातल्या मनात असं नाही होत की शुभमंगल सावधान. ती लग्न कसं आहे माहिती आहे का दादा, ती मनातल्या मनात लग्न रात्री टायमाला होत असतं. तिथं तुमचं मन जुळावं लागतं. मग त्या गोष्टी महेश मोठे, महेश चावट मोठे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही व्हिडिओ बघताना जर तुम्ही मनामध्ये जर हसला असाल तर व्हिडिओला लाईक करा. लाईकचा एम ठेवूया आपण 250. 500 ठीक आहे, 500 लाईक करून टाका. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा येतो.